यांचा या सगळ्याशी संबंध आहे की नाही हे आता ह्यांनाच सांगू देत ना. माझा विश्वासच बसत नाहीये. तुम्ही वल्लरी मॅडमला त्रास देण्यासाठी माणसं पाठवलीत. सानिका, आमच्या केसमध्ये तुम्ही दोषी आहात की नाही हा वेगळा प्रश्न आहे. पण नवरा बायको सोबत असं कसं वागू शकतो? सानिका, हे बघ, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. तू ह्यांच्याशी असं बोलू नकोस. ऐक माझं, तुला वाटतंय तसं नाहीये. मॅडम, तुम्ही ह्यांची बाजू घेताय. अहो, आज दिवसभर तुम्हाला किती त्रास सहन करावा लागलाय, विसरलात का? वल्लरीला माझा राग यावा, ती माझ्यापासून दूर जावी म्हणून मी हे सगळे आरोप स्वीकारायला पण तयार आहे. दुसरं काय करणार होतो मी? आणि त्या बायका काय चुकीचे बोलत होत्या? ज्या बायकोसाठी मी दिवस रात्र खस्ता खाल्ल्या तीच बायको माझ्या जीवावर उठली. अशी बायको नकोच आहे मला. म्हणजे तुम्ही जे केलं त्याचा पश्चाताप नाहीच आहे तुम्हाला. उलट तुम्ही केलेल्या कृत्याचं समर्थन करताय. एक मिनिट हा. मी जे केलं ते चूक की बरोबर आहे हे मला दुसऱ्या कोणी सांगायची गरज नाहीये. बाई, घराचं नुसतं रणांगण झालंय रोजच्या रोज. शांतता म्हणून नाही ना. सासूबाई, तुमचं डोकं दुखत होतं ना, चला मी तुम्हाला तेल लावून देते. डोक्याचा पार भुगा झाला या गोंधळानं. गोंधळ त्याच्यामध्ये. चल आई ग. सानिका, हे बघ, कधी कधी आपल्याला ज्या गोष्टी दिसतात ना तशा नसतात. यावेळेला तू ह्यांच्या बाबतीत जरा चुकतेस. सकाळपासून जे काही घडतंय त्यामध्ये ह्यांचा हात नाही आहे, माझी खात्री आहे. आणि ज्याने कोणी हे केलंय ना तो आपल्या समोर नक्कीच येईल. तू नको काळजी करूस. बर, ठीक आहे, येते मी आता. पण तुम्ही काळजी घ्या. हो, फक्त सांभाळून जा. पोचल्यावर मला एक मेसेज कर प्लीज. आपल्याला जर का खोटं बोलता येत नसेल तर खोटं बोलू नये. आज जे काही घडलं ते तुम्ही नाही केलंय हे मला माहिती आहे, माझी खात्री आहे. कशावरून हे सगळं मी केलं नसेल? वकील आहे मी. कोण खोटं बोलतंय आणि कोण खरं बोलतंय याची जाण आहे मला.
समजते मी. त्यामुळे इथून पुढे माझ्याशी खोटं बोलताना जरा 10 वेळा विचार करत जा. खूप साधी गोष्ट आहे हो. जेव्हा तिथे प्रसंग घडत होता तेव्हा सगळ्यात पहिले तुमचा फोन आला होता मला काळजीने. तुम्हाला जर का माझी काळजी वाटत नसती तर त्यावेळेस सगळ्यात पहिला फोन तुमचा आलाच नसता. तुम्ही मला फोन केला तेव्हाच तुमची काळजी माझ्यापर्यंत पोहोचली. एक गोष्ट माझ्या लक्षात आली. तुम्ही माझ्यापासून नक्कीच काहीतरी लपवताय. कारण मी फक्त एक वकील नाही तर बायको आहे तुमची. तुमचे डोळे वाचता येतात मला. तेजस्वी विचारे. हो मीच. मिस्टर हर्षितने तुम्हाला भेटायला सांगितलं होतं वेडिंग प्लॅन संदर्भात. ओ ओ येस येस. या ना मध्ये बसा. नमस्कार, नमस्कार. मी आनंदी. हाय, मी तेजस्वी. तुम्ही काय घेणार, चहा कॉफी? अगं प्लीज काही फॉर्मॅलिटी नको. मला ना इथून थोडं बाहेर जायचंय. सो आपण कामाचं बोलूया. हो, नाही माझं प्रेझेंटेशन रेडीच आहे. पण मग ते सगळं तुमच्याशी बोलायचं आहे की नवरी मुलगी येणार आहे म्हणजे? मीच नवरी मुलगी आहे. आपण माझ्याच लग्नासंदर्भात बोलणार आहोत. हो ओके. सॉरी 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 सॉरी. नाही मी जरा कन्फ्यूज झाले. एक्स्ट्रीमली सॉरी. आपण सुरू करू शकतो लगेच. काय प्रेझेंटेशन केलंय ते? सो हे बघा, मी एक बेसिक असं प्लॅनिंग केलेलं आहे. मला हर्षित म्हणाला होता की लग्न इव्हिनिंगला आहे, बरोबर? हो. हां, तर आपण असं करू शकतो की इव्हिनिंग वाईज म्हणजे म्युझिकल थीम किंवा लाइटिंगची थीम या प्रकारे आपण अरेंज करू शकतो. आणि डेकोरेशन सुद्धा. ते झालं की मग संध्याकाळच्या वेळी असं फॉगमधनं, फुल ऑन फॉगमधनं नवऱ्या मुलीची अशी एंट्री होईल, म्हणजे तुमची एंट्री होईल. ओके. आणि आजूबाजूला ना आपण 3D प्रोजेक्टर्स लावूया. म्हणजे जे काही आपले इव्हेंट्स चालू असतील, म्हणजे हळद असेल, संगीत असेल, मेहंदी असेल, ते सगळे त्या प्रोजेक्टरवर आपण दाखवू शकतो. ओके. आणि त्यानंतर मला असं वाटतं की हळदीला आय नो सगळेजण आजकाल येलो कलरचे कॉस्ट्युम्स घालतात, पण ते खूप कॉमन झालंय. सो माझ्या डोक्यात असं होतं की आपण थोडंसं पिंक किंवा गोल्डन शेडमध्ये गेलो तर थोडंसं वेगळं दिसेल, म्हणजे टिपिकल नाही दिसणार. आणि तुमच्या डोक्यात जर अजून काही कलर ऑप्शन्स असतील, तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही सांगू शकता. आणि आता उरला प्रश्न फक्त जेवणाचा. तुमच्या बजेटवर आहे. म्हणजे तुमचं बजेट जर थोडं जास्त असेल तर आपण 5 कोर्स मेनू ठेवू शकतो. आणि जर ॲव्हरेज बजेट असेल तर आपण म्हणजे सुरुवातीला वेलकम ड्रिंक, नंतर स्टार्टर आणि नंतर मेन कोर्स, अशा 3 गोष्टी ठेवू शकतो. ते अगदी इझिली मॅनेजेबल आहे. ऐक ना, हे सगळं ना तू खूप छान प्लॅन केलंयस, मला खूप आवडलंय. पण ना माझी अशी इच्छा आहे, माझं लग्न महाराष्ट्रीयन पारंपरिक पद्धतीनं, अगदी साध्या पद्धतीनं व्हावं. आणि हो, नो बुफे प्लीज. ते नाही का गावाला अशी पंगत बसते, तशी माझ्या लग्नात ना मला पंगत जेव घालायची आहे. सो प्लीज तू असं काहीतरी प्लॅन करशील का माझ्यासाठी?
हा हो करेन ना करेन. आता तुम्हाला तसंच लग्न हवंय तर करेन, तसं करेन प्लॅन. हो ठीक आहे, मग तू सगळं छान प्लॅन करून ठेव आणि मग आपली नेक्स्ट मीटिंग कधी असेल ते कळव मला. ओके चालेल, मी प्लॅन करते तयार आणि तुम्हाला कळवते. ठीक आहे, येते मग मी. थँक्यू. बाय. ओके बाय. बाय. महाराष्ट्रीयन पारंपरिक पद्धतीने कसं करायचं राव, कोणाला विचारू? यार, या हर्षित काय जबाबदारी टाकून गेलाय माझ्यावर, माहित नाही मी कसं करणार आहे असं सगळं लग्न. हॅलो डॉक्टर, प्लीज हेल्प. ताई, हे कपडे आणलेत. अरे धनु, कसा आहेस? हा, मी बरे ताई. आणि तुझी बहीण कशी आहे? नाही, कॉलेजमध्ये सगळं ठीक आहे ना? हो हो, सगळं अगदी छान सुरू आहे. तुम्ही ते पैसे दिले होते ना त्याची फीस भरण्यासाठी, त्यामुळे आता कोणीच तिला फीस भरून त्रास देत नाही. अरे वा, हे एक चांगलं झालं. ताई, अजून कपडे आहेत का? हो, आणते, थांबा, आलेच. हो. ही कोणाची बॅग आहे? ताई, कपडे आणताय ना? आले आले. मिस्टर मनोज, बेजबाबदारपणाची हद्द आहे ही. अहो, तुम्हाला तुमच्या आजारपणाबद्दल काही सिरियसनेस आहे की नाही? अहो डॉक्टर, मी सगळ्या मेडिसिन्स रेग्युलरली घेतोय, तरी सुद्धा इतका त्रास का होतोय कळत नाही. हे बघा, तुमचा आजार दिवसेंदिवस बळावत जाणार, तसा तुमचा त्रास वाढत जाणार. तुम्हाला लवकरात लवकर ऍडमिट होणं गरजेचं आहे. मी तुमच्या घरच्यांना तुमच्या आजारपणाबद्दल कळवायला सांगितलं होतं.